राज्यात दिवसभर ऊन पाहायला मिळतंय, याचबरोबर दुपारनंतर अचानकपणे क्लाउड्स तयार होतात, ढगांची व्याप्ती वाढते आणि लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय. नमस्कार, मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 15 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिला, उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, या ठिकाणी WD हा येणाऱ्या 12 तासामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणजे 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत उत्तर भारतामध्ये WD येईल. याचबरोबर राजस्थानचा भाग असेल, या भागामध्ये दिवसभर अतिशय जास्त ऊन पाहायला मिळते. जवळपास 49 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि दिवसभर ऊन पडल्यानंतर मात्र दुपारनंतर अचानकपणे त्या ठिकाणी क्लाउड्स बनत आहेत. अचानकपणे वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतं. राज्यामध्येही तीच अवस्था पाहायला मिळते. राज्यामध्ये जर पाहिलं, राज्यामध्ये विदर्भाचा उत्तर भाग असेल, मराठवाड्याचा उत्तर भाग असेल आणि खानदेशचा उत्तर भाग म्हणजे जळगाव, अकोला, याचबरोबर अमरावती या ठिकाणी जे तापमान जर पाहिलं जवळपास 45.9 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. हीट वेव्ह त्या ठिकाणी आहे. आता ही हीट वेव्ह लागल्यानंतर मात्र दुपारीही राज्यामध्ये काही अंशी ढगांची व्याप्ती पाहायला मिळतं. याचबरोबर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार आहे, हे कमी दाबाची तीव्रता मात्र अजूनही त्याच पद्धतीची आहे. मात्र हे सध्या वेल मार्क लो प्रेशर एरियामध्ये तयार झालं. याचा फोरकास्ट ट्रॅक मात्र बांगलादेशकडेचा दक्षिण भाग या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे. हा भारताच्या सीमेवरती येणार नाही, मात्र ज्याला हे उत्तरेला सरकेल, परत एकदा म्यानमारकडे याचा जो वाऱ्याचा राहिलेला स्रोत असेल तो सरकण्याची शक्यता आहे. याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामधून या कमी दाबाच्या प्रभावामुळे जो बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव आहे, नमीवाला जे वारा असेल ते देशांतर्गत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मान्सूनचं जर पाहिलं तर मान्सून 16 तारखेला दक्षिण अंदमानामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वारं जे आहे ते आता अनुकूल झालेलं पाहायला मिळतं. याचबरोबर आज रात्रीचा राज्याचा पावसाचा खास करून जर विचार केला, परभणी असेल, हिंगोली असेल, जालनाचा जो दक्षिण भाग असेल आणि वर्धाचा उत्तर भाग असेल, हा पट्ट्यामध्ये काही अंशी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळू शकतो. तसेच यवतमाळचा पश्चिम भाग असेल, अमरावतीचा दक्षिण भाग असेल, वर्धाचा काय उत्तरचा भाग असेल, या ठिकाणी हे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही अंशी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. सोलापूर, सांगली, सातारा, त्याचबरोबर कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड, पुणे आणि अहिल्यानगरचा भाग असेल, हा जो पट्टा पाहिला, या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये ढगांचं आवरण पाहायला मिळतंय. तसेच या ठिकाणी काही अंशी तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर वाऱ्याचा जो वेग असेल, तो वाऱ्याचा वेगही काही अंशी जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दल आणि ट्रफ प्रेशरबद्दल आपण जर पाहिलं, बंगालच्या उपसागरात जे लो प्रेशर एरिया आहे तो हळूहळू पुढे सरकून गेला आहे. याचबरोबर जे उत्तरेकडून जे वारे येत आहे, म्हणजे गुजरात असेल, याचबरोबर राजस्थानचा दक्षिण भाग असेल, या भागापासून जे वारा आहे ते कर्नाटकपर्यंत पोहोचतंय. आणि मध्य प्रदेश असेल, याचबरोबर विदर्भ, मराठवाडा ते पासून कर्नाटकपर्यंत हे एक ट्रफ प्रेशर तयार झाले. दुसरी जी ट्रफ प्रेशर आहे ती उत्तर भारतामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशचा उत्तर दक्षिण भाग असेल, बिहारपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणीही काही अंशी तापमानामध्ये चढ उतार पाहायला मिळते. अचानकपणे ढगांची व्याप्ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर अरबी समुद्रामधून ही जे वारं आहे ते वारं रिकव्हर करत आहे, म्हणजे गुजरातपासून दक्षिणेला सरकत आहे. आणि बंगालच्या उपसागरामधून जे वारं आहे तेही वारं भारताच्या दिशेला येत आहे. त्यामुळे राजस्थानचा जो दक्षिण भाग हा जो पट्टा असेल, या भागाचा उत्तरेचा भाग जो वारा आहे ते वेगळं वारं आहे. या ठिकाणी अचानकपणे सोसाट्याचा वारा आल्यानंतर ढगांची व्याप्ती वाढते आणि त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळतं. पावसाचं रौद्र रूप मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अचानक लाईटनिंग थंडरस्टॉर्मचं त्या ठिकाणी वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाटही पाहायला मिळते. जैसलमेरमध्ये जवळपास 49 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याच्या तापमानाचा आपण खास करून सर्वप्रथम विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये विदर्भाचा बहुतांश संपूर्ण भागामध्ये 42 ते 43 डिग्रीच्या वरती टेम्परेचर राहणार आहे. आणि यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली उत्तर भाग असेल, नागपूर, वर्धा, अमरावती दक्षिण भाग असेल, वाशिम असेल आणि नांदेड, हिंगोली, परभणीचा काही भाग असेल, या ठिकाणी जवळपास 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोलीचा काही भाग असेल, या ठिकाणी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. मराठवाड्याचा परभणी दक्षिण भाग, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, जळगाव, धुळ्याचा उत्तर भाग असेल, नंदुरबारचा उत्तर भाग असेल, या भागामध्येही 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्राचा आपण खास करून विचार केला, पश्चिम महाराष्ट्रात आज दिवसभर ढगाळ वातावरण तयार झालं. या अंशी
उद्या काही प्रमाणामध्ये तापमानामध्ये घट पाहायला मिळू शकते. या ठिकाणी डिफरंट लेअरचं तापमान पाहायला मिळेल. काही अंशी 40 डिग्री सेल्सिअस सोलापूरमध्ये पाहायला मिळेल, 40 ते 42 डिग्री सेल्सिअस. सांगलीमध्येही 40 ते 42 डिग्री सेल्सिअस. साताराचा जो पूर्व भाग असेल 40 ते 42 डिग्री सेल्सिअस आणि पश्चिमचा भाग असेल त्या ठिकाणी 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पुणे असेल, अहिल्यानगर असेल आणि नाशिकचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच कोकणाच्या किनारपट्टीचा जर आपण विचार जर केला तर कोकण किनारपट्टीमध्ये मात्र तापमानामध्ये घट पाहायला मिळत आहे. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी तापमानामध्ये घट पाहायला मिळतं. उमस गरमी मात्र त्या ठिकाणी प्रचंड पाहायला मिळेल. याचबरोबर ठाणे, पालघर आणि रायगड या ठिकाणी तापमान काही अंशी वाढू शकतं. त्या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये आहे. तसे राज्यातील इतरत्र जिल्ह्यामध्ये हीट वेव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पावसाचा खास करून आपण जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता जी नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोलीमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सोलापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे हा संपूर्ण पट्टा असेल या भागामध्ये ढगांची व्याप्ती वाढू शकते. काही अंशी त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. हा जो प्री मान्सूनचा ॲक्टिव्हिटी पाऊस आहे याच्यानंतर जवळपास 24 तारखेनंतर प्री मान्सूनचा जो पाऊस असेल त्याच्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा राज्याचा IMDचा हवामान अंदाज जर आपण पाहिला तर येणाऱ्या 24 तासासाठी पालघर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट दिला आहे. तसेच जालना, संभाजीनगर असेल, अकोला, अमरावती आणि वर्धा याही ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट त्या ठिकाणी आहे. तसेच परभणी असेल, हिंगोली असेल आणि नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी मात्र लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा अलर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण जी ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा विदर्भापासून मराठवाड्यापासून अशी कर्नाटकमध्ये पोहोचली. त्यामुळे या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता असं IMD खात्यानं व्यक्त केलं. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.